मला कळत नाहीये, आपण महाराष्ट्रात राहतो, मुंबईत राहतो, आपली भाषा मराठी, आपली ओळख मराठी म्हणून आहे. भाषाच नसती आपल्याला तर आपली ओळख कशी असेल, बरोबर? भाषा ही प्रत्येकाची ओळख असते. मग जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये काम करताय, तर तुम्हाला तिथली भाषा बोलायला काय प्रॉब्लेम आहे? असं काय रॉकेट सायन्स आहे ते, की ते शिकणं इतकं कठीण आहे? पण सध्या लोकांनी, रिक्षा टॅक्सी चालकांनी जे डोक्यावर उचललंय ना या गोष्टीला, की आमच्यावर लादलं जात आहे. अरे, लादलं जात आहे म्हणजे काय? तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात गेला असता तर तुम्हाला तिथली भाषा बोलावी लागलीच असती. तुम्ही कम्युनिकेट कसं करणार? तुम्ही व्यवसाय करायला जाताय, तुम्ही ते एन्जॉयमेंटसाठी येत नाहीयेत. एन्जॉयमेंटसाठी येत असता तर गोष्ट वेगळी, तिथे तुम्हाला काही कंपल्सरी नसतं. पण आता जर मला फ्रान्सला जायचंय शिकायला, जर्मनीला जायचंय, चायनाला जायचंय, जपानला जायचंय, तर मला तिथली भाषा शिकूनच तिथे एंट्री मिळते. मला त्या लेवल्स देऊन, त्या सर्टिफिकेट दाखवून, तेवढे पैसे खर्च करून मला तिथे जाण्यासाठी एंट्री मिळते. मग महाराष्ट्रात येण्याआधी तुम्हाला असं थोडंसं पण वाटत नाही की बाबा आपण तिथे चाललोय, व्यवसायाला जातो, आपल्या पोटाची खळगी भरायला जातोय, आपलं त्याच्यावर आयुष्य चालतंय, तर आपण तिथे फक्त भाषा शिकावी? फार काही कठीण नाहीये ते. हा 4 तारखेचा जो 15 लाख रिक्षा टॅक्सी चालक संपावर जाणार वगैरे बोलतात, जा. तुम्हाला काय वाटतं तुमच्यामुळे अडणार आहे मराठी माणसाचं? असं काहीच होणार नाहीये. तुम्ही स्वतःला काय समजता की तुमच्यामुळे महाराष्ट्राचा गाडा चालतोय? इट्स व्हेरी रॉंग. आणि जर तुम्ही या भ्रमात असाल, तुम्हाला कळत असेल की नाही माहित नाही, बट यू नीड टू लर्न नाव. मनसे शिकवणी देते वगैरे. सो मला असं वाटतं की स्टॉप दिस ॲरोगन्सी. मराठी भाषा तुम्हाला शिकलीच पाहिजे. आणि जर ती शिकता येत नसेल तर इट्स युअर चॉईस. तुमचं लायसन्स रद्द होणार आहे. सरकारने तो नियम काढलाय, विच इज द बेस्ट. देर आहे पर दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही सरकारला. पण आता कब्जा केल्यानंतर तुम्हाला हे सुचलंय मराठीचं सक्तीकरण. बट इट्स फाईन, इट्स नेव्हर टू लेट. आता तुम्हाला कळत असेल की तुम्ही जेव्हा परप्रांतीयांना इथपर्यंत येऊ देता तुमच्या जवळ, तेव्हा ते कसे तुमच्या डोक्यावर बसायला लागतात हे तुम्हाला आता जाणवत असेलच पदोपदी. आचार्य अत्रेंचं मी असं वाचलं होतं कुठेतरी की मराठी माणूस जेव्हा स्वतःचीच मराठी विसरेल, स्वतःचीच मराठी बोलणं बंद करेल, तेव्हा तो त्याच्याच नाशाला सुरुवात करेल. अनुभवतोय आपण हे. ते कधी बोलून ठेवलंय त्यांनी. खूप बेसिक गोष्टी आहेत या. तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप कशाला मोठे सक्तीचे विक्तरे, आपण कशाला आता रिक्षा टॅक्सी चालकांवरती हे सगळं लादतोय, हा अन्याय वगैरे आहे. हा काही अन्याय नाहीये, अजिबात अन्याय नाहीये. सगळीकडे हेच असतं. ज्या देशाला, ज्या राज्याला त्याच्या भाषेबद्दल, त्याच्या संस्कृतीबद्दल प्रेम असतं ना, तो तिथे त्याची सक्ती लागू करतोच. आणि आतापर्यंत सगळ्या देशांनी, सगळ्या राज्यांनी केलेली आहे. तुम्ही साऊथला जा ना, जा तुम्ही साऊथला, जा तुम्ही नॉर्थला. ते नाही बोलणार तुमच्याशी मराठीमध्ये, किंवा ते नाही बोलणार तुमच्याशी हिंदीमध्ये. ते त्यांच्या स्थानिक भाषेतच बोलणार, बरोबर ना? मग जर तुम्ही महाराष्ट्रात येताय, तुम्ही कसला माज करताय मराठी बोलणार नाही म्हणून? आम्ही सगळे गेलो तर तुमचं सगळं बंद होईल. तुम्ही कुठल्या बेसिसवर बोलताय? कुठल्या? तुम्हाला शिकावं लागेल, कारण तुमचा तो व्यवसाय आहे. हा, तुम्ही फिरायला या, तुम्ही नका शिकू, डझंट मॅटर. पण जर तुम्ही इथे व्यवसाय करायला येताय, जर तुमच्या गाडीत बसणारा माणूस तुम्हाला पैसे देतोय, बरोबर ना, आर्थिक दृष्ट्या चालणारं हे गाडं आहे. आणि मला एक सांगायचंय की मी अर्थात मराठी आहे, तुम्ही पण मराठी आहात, असाल नसाल, पण तुम्ही इथे राहताय ना, तुम्ही बोला ना मराठीमध्ये. तुम्ही समोरच्याला मराठीमध्ये बोलायला भाग पाडा. तुम्ही समोरच्याचा ऐकून त्याला कळत नाहीये म्हणून तुम्ही त्याला हिंदीमध्ये का बोलून दाखवताय? त्याचं काम अडतंय ना तुमच्यामुळे, तुमचं काम अडत नाहीये. अडू द्या त्याचं काम. जेव्हा त्याचं काम अडेल तेव्हा त्याला कळेल की आपल्याला ही भाषा शिकणं गरजेचं आहे, आपल्या व्यवसायासाठी शिकणं गरजेचं आहे.